संकटात असलेल्या शेतकऱ्यांना संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर कर्जमाफी हा त्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे। सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, जे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पूरस्थितीची पाहणी करायला गेले त्या नेत्यांना शेतकऱ्यांनी एकच प्रश्न विचारला आणि तो म्हणजे कर्जमाफी केव्हा करणार। आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला गेले। दिल्लीला जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्जमाफी होणार अशी घोषणा केली। मात्र कर्जमाफी केव्हा होणार या संदर्भात आता जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा तारीख नक्की सांगणार असं फडणवीस म्हणालेत। फडणवीस आता नेमकी कोणती वेळ कर्जमाफीसाठी साधणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। पीएम केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी। पंतप्रधान आता नाही तर कधी केअर करणार आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढला। ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत। निवडणुकीआधीच होणार कर्जमाफीची घोषणा। मराठवाड्यातला शेतकरी संकटात आहे। या संकटावरचा एक उपाय म्हणजे शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी। कर्जमाफीच्या घोषणा खूप झाल्या, आता ताबडतोब कर्जमाफी करा या मागणीसाठी विरोधकांचा सरकारवर दबाव वाढलाय। कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न असेल तर विरोधक म्हणतात पीएम केअर फंडातून निधी आणा, पण शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये, म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे। परत सांगतो, पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत। तेव्हा हेक्टरी 50,000 रुपये आणि पीएम केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे, शिवसेनेची आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे। जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्या बरोबरीनं रस्त्यावर उतरेन हे त्यांनी स्पष्ट केलंय। आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देण्याची, आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत। त्यामुळे पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात। मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी, पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे। कर्जमाफी कधी देणार असं विचारणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते, आम्ही इथं गोट्या खेळायला आलेलो नाही। त्यावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। कळतंय ना आम्ही काही ते गोट्या खेळायला आलोय? त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला, म्हणजे जे काम करतं ना त्याची पैशाचं सो आणता येणार नाही। कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का? तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार, तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही। विरोधकच नव्हे तर आता जिल्ह्यांमधून गावागावांमधून कर्जमाफीची मागणी होते। हिंगोली जिल्ह्यातल्या 41 ग्रामपंचायतींनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचा ठराव सरकारला पाठवलाय। हिंगोली जिल्ह्यात तब्बल 3.25 लाख हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। कर्जमाफी न केल्यास राज्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। बऱ्याच शेतकऱ्यांची उभे पिके उद्ध्वस्त झालेली आहेत। त्या ठिकाणी बरेचसे जनावर देखील आपण पावसामध्ये वाहून गेलेले बघितले आहेत आणि काही शेतकरी महिला देखील मागेच आपल्या गुंडा या गावातील महिला देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या। आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून इथल्या सरकारला एक विनंती करत आहोत एडीएम साहेबांच्या माध्यमातून की आपण या इथल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी व आमच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। आणि सरकारने ही आमची मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही तालुक्यामध्ये वसमत
वसमत सरपंच संघटनेच्या वतीने या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी उभे राहतील। आता पाहूयात राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करू शकेल का। राज्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 1,33,44,209 इतकी। एकूण कर्ज वाटप झालंय 2,78,265 कोटी रुपयांचं। राज्यातल्या शेतकऱ्यांकडे बँकांची 35,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यंदा अतिवृष्टीत एकूण 70 लाख हेक्टर जमिनीवरची खरीप पिकं वाया गेली आहेत। सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी, पुणे आणि यवतमाळ या 10 जिल्ह्यांमधले शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 3.25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 3,976 कोटी रुपये थकीत असल्याचं कळतंय। 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या 1,500 ते 2,000 कोटी रुपयांचा बोजा आहे। राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करतात अशी नोंद मदत आणि पुनर्वसन विभागाकडे करण्यात आली आहे। राज्य सरकारनं कर्जाच्या थकबाकीची माहिती बँकांकडून मागवली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे। पीएम केअर फंडामधून पैसे आणा असं विरोधक म्हणतायत आणि या पीएम केअर निधीमध्ये किती पैसा असतो तेही पाहूयात। वर्ष 2022-23च्या आकडेवारीनुसार पीएम केअर फंडामध्ये तब्बल 909 कोटी रुपये जमा झाले होते। याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांकडून साधारणपणे 2.5 कोटी रुपये मिळाले। व्याज धरून आणखी 170 कोटी रुपये वाढले आणि विविध परताव्यांच्या रूपातून आणखी 225 कोटी रुपये जमा झाले। राज्यातल्या अतिवृष्टीनंतर परिस्थिती गंभीर आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली फेऱ्या सुरू झाल्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीकडून शेतकऱ्यांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत। यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। शेतकरी संपूर्ण ताकदीनं उभा राहील असं मुख्यमंत्री म्हणतायत, त्याप्रमाणे त्याला लवकर उभारी द्यायला हवी। कर्जमाफीचा निर्णय कधी जाहीर होतो याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले। बिहारमध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये येणार अशी चर्चा आहे, पण त्याआधी महाराष्ट्रात संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं दुःख पंतप्रधानांना दिसेल आणि पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उभारी देतील अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।